वटपौर्णिमा यंदा सोमवारी 29 जून रोजी आहे. मात्र वटपौर्णिमेचा उपवास नेमका कसा करावा, पूजेची योग्य वेळ काय, काय खावं आणि उपवास कधी आणि कसा सोडावा, या सर्व गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. सगळ्यात आधी जाणून घेऊयात तिथीबद्दल. पौर्णिमा तिथी ही 28 जून रोजी रविवारी सायंकाळी 6:17 सुरू होत आहे आणि ही तिथी समाप्त होणार आहे 29 जून रोजी सोमवारी रात्री 8:14. उदय तिथीनुसार वटपौर्णिमेचं व्रत आणि पूजा ही सोमवारी 29 जून रोजीच असल्याचं सांगितलं जात आहे. या पवित्र दिवशी काय करावं, तर सकाळी लवकर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तात उठावं, अंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल किंवा तुळशीचं पान टाकावं. आजच्या दिवशी महिलांनी काळे किंवा पांढरे वस्त्र टाळून लाल, हिरवी, पिवळी किंवा गुलाबी रंगाची साडी नेसावी आणि छान शृंगार करावा. त्यानंतर देवघरात दिवा लावून माता सावित्री, सत्यवान आणि वटवृक्षाचं स्मरण करून व्रत करण्याचा संकल्प करावा. त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करावी. ही पूजा कशी करावी यासंबंधित संपूर्ण विधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. तरी थोडक्यात बघूया. वडाच्या झाडाची पूजा करताना हळद, कुंकू, अक्षता, फुलं, अगरबत्ती, पाण्याचा कलश, फळं, नैवेद्य आणि मुख्य म्हणजे कापसाचा पांढरा दोरा आणि वस्त्र या गोष्टी महत्वाच्या आहेत. पूजा करताना वडाच्या झाडाला आधी मनोभावे पाणी अर्पण करावं. हळद, कुंकू आणि अक्षता वाहून पूजा करावी. सावित्री सत्यवानाची कथा मनोभावे ऐकावी किंवा वाचावी. आणि सगळ्यात महत्वाचं, वडाच्या झाडाभोवती 7, 11 किंवा 108 प्रदक्षिणा घालताना कापसाचा दोरा गुंडाळावा आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुस्वास्थ्यासाठी प्रार्थना करावी. आता काही जणी हा उपवास निर्जळ म्हणजेच पाणी न पिता करत असतात, तर काही जणी फलाहार करतात. आपल्या शरीराला जे झेपेल तसंच व्रत करावं. उपवासात दूध, ताक, फळं जसे केळी, सफरचंद, सुकामेवा, राजगिऱ्याचे लाडू किंवा साबुदाण्याची खिचडी, रताळे असे सात्विक पदार्थ खाल्ले जाऊ शकतात. पण या दिवशी घरात कोणतेही वादविवाद करू नये, खोटं बोलू नये, कोणाचाही अपमान करू नये आणि सगळ्यात महत्वाचं, पूजेच्या नावाखाली वडाच्या झाडाची पानं किंवा फांद्या तर अजिबात तोडू नये. झाडाला इजा पोहोचेल असे कार्य अजिबात करू नये असं सांगितलं जातं. आता येतो सर्वात महत्वाचा प्रश्न, उपवास कधी सोडावा. तर आपल्या महाराष्ट्रात 2 पद्धती आहेत. पहिली आणि मुख्य पद्धत, वडाची पूजा करून घरी आल्यावर संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्यावं आणि पतीच्या हातानं पाण्याचा घोट घेऊन किंवा वडाच्या पूजेचा प्रसाद खाऊन उपवास सोडावा असं सांगितलं जातं. दुसरी पद्धत, काही कुटुंबांच्या परंपरेनुसार हा उपवास रात्रभर केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ, देवपूजा करून म्हणजे सकाळी 10 नंतर सोडला जातो. आपल्या घरात जशी पद्धत असेल तसंच व्रताचं पारण करावं. उपवास सोडताना एक काळजी नक्की घ्यावी. दिवसभर उपवास असल्यामुळे एकदम जड, तिखट किंवा तेलकट अन्न खाऊ नये. सुरुवातीला लिंबू पाणी, फळांचा रस, दूध किंवा हलकी खीर खाऊन मगच सात्विक जेवण करावं. आता वटवृक्ष जसा वर्षानुवर्ष ताठमानेने जगतो, विशाल होतो आणि सगळ्यांना सावली देतो, अगदी तसंच आपल्या पतीचं आयुष्य दीर्घ व्हावं, आपलं कुटुंब सुखी राहावं आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, हीच माता सावित्रीच्या चरणी प्रार्थना केली जाते. आपणही त्या पद्धतीने प्रार्थना करावी. आता उपवास सोडताना नेमकं काय खाऊ शकता, तर आपण दिवसभर निर्जळी किंवा फक्त फलाहार केलेला असतो, त्यामुळे उपवास सोडताना एकदम जड जेवण करू नये. थोडं कोमट पाणी किंवा लिंबू पाणी प्यावं, वडाच्या पूजेचा गोड प्रसाद खावा आणि एकदम अतिजड भोजन किंवा खूप जास्त प्रमाणात अन्न खाणं टाळावं. वटपौर्णिमा व्रतामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपली श्रद्धा, संयम आणि भक्तिभाव. उपवास सोडण्याची पद्धत प्रत्येक घराच्या कुळाचारानुसार किंवा परंपरेनुसार बदलू शकते. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेऊन व्रताचं पारण करणं नेहमीच अधिक योग्य मानलं जातं. मग वटपौर्णिमेचा उपवास कधी करावा आणि तो कधी सोडावा, व्रताचं पारण कसं करावं या संबंधित माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे. तुमच्या भागात वटपौर्णिमा कोणत्या पद्धतीने साजरी केली जाते आणि वटपौर्णिमे संबंधित तुमच्या भागात कोणत्या कथा प्रचलित आहेत आणि तुमच्याकडे वटपौर्णिमेचा उपवास कधी सोडला जातो, व्रताचं पारण कसं केलं जातं, कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा.
या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.